आपले माननीय आमदार माननीय दीपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आपण इथे जे आपले मतदारसंघातील जे रुग्ण असतील त्यांना त्याचा फायदा व्हावा ह्या दृष्टीने आरोग्य शिबिर असं आयोजित केलेलं आहे। त्यामध्ये वेगवेगळ्या आजारांवर उपचार करणार आहेत। जर ते जास्तच प्रमाणात असतील तर त्याच्यावर जे काही पुढील उपचार करायचे आहेत त्याचाही फायदा हे आरोग्य शिबिरातून त्या रुग्णांना होणारा आहे। आणि हे चांगलं कार्य आणि उपक्रम दीपकभाईंच्या माध्यमातून झालेला आहे। दीपकभाईंच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना उदंड आयुष्य लाभो असं म्हणते। आणि ह्या संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जे हे आरोग्य शिबिर मोफत आहे त्या मोफत आरोग्य शिबिराचा सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमचे नेते आदरणीय संजयभाई परब, सभापती मॅडम, तसंच आमच्या नीताताई जिल्हा प्रमुख, महिला जिल्हा प्रमुख आणि इतर सर्व कार्यकर्ते जेव्हा असतील सर्व नगरसेविका आणि पंचायत सदस्य आणि सर्व डॉक्टर KLESचे डॉक्टर। आपल्याला माहिती आहे KLESचे हॉस्पिटल काय आहे आणि तिथले डॉक्टर किती तज्ज्ञ आहेत आणि हा लाभ माननीय आमदार आमचे लाडके नेते दीपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून त्या जनतेला मिळतो आहे। तिन्ही तालुक्यामध्ये संपूर्ण मतदारसंघामध्ये आरोग्यविषयक असतील, शैक्षणिक असतील, सामाजिक असतील असे भरगच्च उपक्रम गेल्या आठवडाभर सुरू आहेत आणि अजूनही ते पुढे 4-5 दिवस चालतील असा भरगच्च कार्यक्रम यावर्षी आमच्या जिल्हा प्रमुखांनी संपूर्ण नियोजन करून आम्हाला सगळ्यांना दिलं आणि त्याप्रमाणे सगळे तीनही तालुक्यामध्ये जनोपयोगी उपक्रम चालू आहे आणि ते त्यांनी उपक्रमाचा लोकांनी लाभ घ्यावा। ही संधी पुन्हा पुन्हा येत नाही मित्रांनो, तर तुमच्या माध्यमातून ते जनतेपर्यंत जाऊ दे। आणि या ठिकाणी सर्वजण आले, सगळ्या डॉक्टरांना, आपल्या हॉस्पिटलच्या सगळ्या स्टाफला सगळ्यांना धन्यवाद देतो, सगळ्यांचे जाहीर आभार मानतो आणि दीपकभाईंना चांगलं निरोगी आयुष्य, आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो आणि अशी जनतेची सेवा त्यांच्या हातून घडो अशी देव पाटेकर यांनी प्रार्थना करतो आणि थांबतो। नमस्कार। सन्माननीय आमदार दीपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त जे सप्ताह जो उपक्रम राबवलेले आहे ते सर्व उपक्रम हे सामाजिक आहेत। तर यामध्ये सुरुवाती रक्तदान शिबिरापासून झाली, त्याचा आज महाआरोग्य शिबिर हे आज सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये आयोजित केलेलं आहे। तर सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला, तर वेंगुर्ल्याचं आरोग्य शिबिर हे पार पडलेलं आहे। तर सावंतवाडी आणि दोडामार्ग या मतदारसंघातील सर्व रुग्णांनी, ग्रामीण भागातील सर्व रुग्णांनी या सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालणाऱ्या महाआरोग्य शिबिरामध्ये सर्व रोगांवर या ठिकाणी जवळपास निदान होणार आहे आणि त्याच्यात जर शस्त्रक्रियासाठी जर गरज लागली तर त्यांना अपॉइंट केलं जाणार आहे KLE बेळगाव येथे। तर या मोफत महाआरोग्य शिबिरामध्ये सर्वांनी जास्तीत जास्त रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असं मी त्यांना विनंती करतो। व आमच्या या महाआरोग्य शिबिरामध्ये जवळ DHO, त्याचप्रमाणे THO ऑफिस, त्याचप्रमाणे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा आरोग्य विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग हा यामध्ये सहभागी झालेला आहे। त्यांचा मी दीपकभाई केसरकर मित्रमंडळाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो व दीपकभाईंच्या माध्यमातून ही जी चालू झालेली समाजसेवा आहे ही निरंतर पुढे अशीच अविरत चालू राहो अशी मी पाटेकर आणि उपरंतरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। जय जय महाराष्ट्र आणि दीपकभाई केसरकर यांना उदंड आयुष्य लाभो असं मी ईश्वरचरणी प्रार्थना। लाडके आमदार माननीय दीपकभाई केसरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। वाढदिवसाच्या औचित्य साधून अनेक मोठमोठे कार्यक्रम सावंतवाडीमध्ये घेण्यात आलेले आहेत आणि आज सगळ्यात महत्त्वाचा आरोग्याचा जो विषय आहे तो KLEतले तज्ज्ञ डॉक्टर आज आपल्याकडे आलेले आहेत, त्यांना पण धन्यवाद देणे आणि या शिबिराचा जास्तीत जास्त जनतेने लाभ घ्यावा अशी त्यांना विनंती करतो। सन्माननीय दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त हे महाआरोग्य शिबिर आज ठेवलेलं आहे आणि अनेक शेकडो लोक आज उपस्थित झालेले आहेत। हे महाआरोग्य शिबिर सावंतवाडी मतदारसंघातील जे आजारी लोक असतील किंवा ज्यांना डॉक्टरकडे जायला पैसे नसतात अशा लोकांसाठी आणि सर्वांसाठीच हे महाआरोग्य शिबिर इथं आयोजन केलं आणि ते आता महाआरोग्य शिबिर सुरू झालेलं आहे आणि अनेक तज्ज्ञ डॉक्टर बेळगाववरून जवळजवळ 30 तज्ज्ञ डॉक्टर आणि त्यांच्याबरोबर 70 इतर डॉक्टर असे 100 डॉक्टरांची टीम या महाआरोग्य शिबिरात यांनी भाग घेतलेला आहे। अजूनही मी सर्वांना आवाहन करतो की या तुमच्या पत्रकारांच्या माध्यमातून संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत महाआरोग्य शिबिर चालू राहील, तेव्हा सर्वांनी जास्तीत जास्त त्यात भाग घ्यावा आणि जे आपले काय आजारपण आहेत ते पाटेकरांच्या कृपेने सर्व दूर करू अशी श्रीचरणी प्रार्थना करतो आणि दीपक केसरकरांना
एक धन्यवाद देतो की त्यांनी एवढं मोठे महाआरोग्य शिबिर लावून जनतेच्या हिताचं काम केलेलं आहे. तर त्याच्यासुद्धा मी धन्यवाद. आज आपल्या उपजिल्हा सावंतवाडी रुग्णालयामध्ये माननीय आमचे आमदार साहेब दीपक केसरकर साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आम्ही महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. जवळजवळ 2 ते 3 दिवस हा आरोग्य शिबिराचा कार्यक्रम चालत आहे. अगोदर रक्तदान शिबिर घेतलं, त्याच्यानंतर कानसुली गावामध्ये मोफत नेत्र तपासणी आणि चष्मा वाटप देखील या शिबिराच्या माध्यमातून केलेला आहे. आणि आज सावंतवाडी येथे जवळजवळ आरोग्य शिबिर म्हणजे जवळजवळ सगळ्याच आजारांवर उपचारासाठी बरेचसे तज्ज्ञ इथे उपस्थित केलेले आहेत आमच्या पक्षातर्फे. त्यासाठी सर्वप्रथम मी पक्षातर्फे सर्वांचे आभार मानते आणि सर्वांनी जास्तीत जास्त सावंतवाडीतील नाही तर गावागावातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, जेणेकरून त्यांच्या आरोग्यविषयकच्या समस्या असतील ते त्यांनी सोडवाव्यात. आणि निरोगी व्यक्तींनाही सांगते की त्यांनी देखील टेस्ट करून घ्याव्यात, कारण आजारी सांगून येत नाही कधी कोणत्याही क्षणी आपण आजारी पडू शकतो. कारण मी देखील काल माझी नेत्र तपासणी केलेली आहे, त्यामुळे इतर व्यक्तींनाही येण्याचे आवाहन मी याद्वारे करते आणि आमच्या आमदार साहेबांना त्यांच्या पुढील भविष्य वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि धन्यवाद.